नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो आपल्या अगदी रोजच्या सवयींशी जोडलेला आहे. बरं, आपण सगळेच जुने मोबाईल किंवा खराब झालेले इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स अगदी सहज भंगारात देऊन टाकतो, बरोबर? आपल्याला वाटतं की चला, घरातली अडगळ एकदाची दूर झाली. पण खरं सांगायचं तर तसं अजिबात नाहीये. आपली हीच साधी सवय आता एका अत्यंत गंभीर आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या समस्येत कशी बदलत चालली आहे, याचंच एक सविस्तर विश्लेषण आज आपण करणार आहोत. तर चला, सुरू करूया. आता सुरुवातीलाच आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. 2-4 प्लास्टिकच्या बादल्या किंवा स्टीलच्या डब्यांसाठी जेव्हा आपण आपला जुना फोन एखाद्या भंगारवाल्याला देतो, तेव्हा त्या फोनचं नेमकं काय होतं? कधी विचार केलाय? हे ऐकायला खूप सामान्य वाटत असेल, पण हा आता केवळ जुन्या सामानाचा व्यापार राहिलेला नाही. ही एका मोठ्या संकटाची नांदी असू शकते. या समस्येचं गांभीर्य तुम्हाला एका शब्दावरून लक्षात येईल. अधिकृत अहवालांमध्ये या पूर्ण गुन्हेगारी साखळीसाठी चक्क ई-कचरा जिहाद म्हणजेच ई-वेस्ट जिहाद हा अत्यंत धक्कादायक शब्द वापरण्यात आला आहे. आता विचार करा, एका जुन्या मोबाईलची देवाणघेवाण ही जर जिहाद या संघेशी जोडली जात असेल, तर हा कट किती सुनियोजित आणि देशाच्या सुरक्षेसाठी किती मोठा धोका असेल. बरं, हा भंगार बाजार नेमका कसा बदलत गेला याची थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया. 1990चं दशक आठवतंय, तेव्हा लोक जुन्या सायकली भंगारात द्यायचे. त्यानंतर 2000च्या दशकात जुन्या दुचाकी दिल्या जाऊ लागल्या. गुन्हेगार आणि तस्कर या विना नोंदणीकृत गाड्यांचा वापर गुन्ह्यांसाठी करायचे. पण जेव्हा आरटीओचे नियम कडक झाले आणि गाड्या ट्रॅक करणं सोपं झालं, तेव्हा या गुन्हेगारी टोळ्यांनी शक्कल लढवली. त्यांनी आपला मोर्चा ई-कचऱ्याकडे वळवला. कारण आजकालच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून फक्त जुने धातू मिळत नाहीत, तर मिळतो तो अत्यंत मौल्यवान डेटा. इथे आपल्या सगळ्यांचा एक खूप मोठा गैरसमज असतो. आपल्याला वाटतं की चला, फोन द्यायचा आहे ना, मग फॅक्टरी रिसेट केलं म्हणजे सगळा डेटा डिलीट झाला आणि आपण एकदम सुरक्षित आहोत. पण वास्तव याच्या अगदी उलट आहे. फॅक्टरी रिसेट केल्याने ऑपरेटिंग सिस्टम फक्त त्या डेटाचे पॉइंटर्स किंवा मार्ग काढून टाकते. जोपर्यंत त्या जागेवर नवीन डेटा लिहिला जात नाही, म्हणजेच ओव्हरराईट होत नाही, तोपर्यंत तुमचा जुना डेटा तसाच लपलेला असतो. आधुनिक डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअर वापरून हे गुन्हेगार तुमचे जुने फोटोज, खाजगी मेसेजेस आणि बँकिंग माहिती अगदीच चुटकीसरशी परत मिळवू शकतात. मग आता प्रश्न पडतो की हे फेकून दिलेले फोन जातात कुठे? तर ते थेट दिल्लीतील करोल बाग किंवा सीलमपूरसारख्या मोठ्या अनधिकृत प्रक्रिया केंद्रांमध्ये पोचतात. या अशा अंडरग्राऊंड हबमध्ये बसलेले तंत्रज्ञान तज्ज्ञ गुन्हेगार तुमच्या आमच्या फोनमधून ही अत्यंत संवेदनशील माहिती अत्यंत चालाखीने बाहेर काढतात. आणि मग याच माहितीचा वापर ओळख चोरी म्हणजेच आयडेंटिटी थेफ्ट, आर्थिक फसवणूक आणि डार्क वेबवर आपला डेटा विकण्यासाठी केला जातो. हे खरंच खूप भयानक आहे. आता हा तांत्रिक खेळ नेमका चालतो कसा ते समजून घेऊया. या प्रक्रियेला IMEI टॅम्परिंग म्हणतात. प्रत्येक फोनला एक 15 अंकी स्वतंत्र IMEI क्रमांक असतो, बरोबर? हे लोक राईट MEI 2.0 सारख्या विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर करून जुन्या मदरबोर्डवरील हा मूळ ओळख क्रमांकच पूर्णपणे बदलून टाकतात. थोडक्यात सांगायचं तर वेगवेगळ्या जुन्या आणि चोरीच्या फोनचे सुटे भाग जोडून ते असे फ्रँकेनस्टाईन फोन तयार करतात. आणि सर्वात मोठा धोका म्हणजे या फोनला ट्रॅक करणं पोलिसांनाही जवळपास अशक्य होऊन बसतं. आणि हा धोका फक्त पैशांच्या फसवणुकीपुरता मर्यादित नाहीये. दिल्ली पोलिसांच्या ऑपरेशन सायबर हॉकने काही अतिशय गंभीर बाबी उघड केल्या आहेत. या उपकरणांचा वापर सिमबॉक्स फ्रॉड, दहशतवाद्यांसाठी अनट्रेसेबल संवाद साधण्याची साधने आणि अगदी देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर सायबर हल्ले करण्यासाठी होत आहे. आणि यातील सर्वात भयंकर बाब माहितीये काय? समजा तुमचा तो जुना फोन अशा एखाद्या दहशतवादी कारवाईत किंवा स्फोटात सापडला, तर त्याचा मूळ IMEI क्रमांक तुमच्या नावावर असल्याने थेट देशद्रोहासारख्या गंभीर आरोपांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. आता ह्या समस्येची व्याप्ती किती मोठी आहे ते आकडेवारीतून पाहूया. भारतातील तब्बल 90 ते 95% ई-कचरा हा अनौपचारिक आणि अत्यंत असुरक्षित मार्गाने हाताळला जातो. केवळ 5 ते 10% ई-कचरा अधिकृत रिसायकलिंग कंपन्यांपर्यंत पोहोचतो. याचाच अर्थ असा की आपण टाकून दिलेला जवळजवळ सगळाच ई-कचरा याच धोकादायक आणि बेकायदेशीर साखळीतून प्रवास करत असतो. बरं, जे भंगारवाले आपल्या दारात येऊन हा कचरा गोळा करतात, त्यांना तरी याची कल्पना असते का? तर अजिबात नाही. जवळपास 79% भंगार विक्रेत्यांना ई-कचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटीबद्दल काडीचीही माहिती नसते. ते केवळ 2 पैशांच्या फायद्यासाठी ही जुनी उपकरणे गोळा करतात आणि पूर्णपणे नकळतपणे एका मोठ्या सायबर क्राईम आणि डेटा चोरी नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग बनतात. आणि हा आकडा ऐकून तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
40 लाख! होय, भारतात असे सुमारे 40 लाख अनौपचारिक कचरा विक्रेते आहेत. आता तुम्हीच विचार करा, गल्लीबोळात पसरलेल्या 40 लाख लोकांच्या या अवाढव्य नेटवर्कवर लक्ष ठेवणं किंवा नियंत्रण मिळवणं हे आपल्या सुरक्षा यंत्रणांसाठी किती कठीण आणि मोठं आवाहन असेल. पण पोलीस आणि सुरक्षा यंत्रणाही काही गप्प बसलेल्या नाहीयेत. या सायबर सिंडिकेट्सशी अत्यंत व्यापक पातळीवर लढा सुरू आहे. एकाच झाडीत 1800पेक्षा जास्त फोन आणि हे टॅम्परिंग सॉफ्टवेअर जप्त करण्यात आलंय. तसंच देशभरातून आत्तापर्यंत तब्बल 2,63,000हून अधिक संशयास्पद IMEI क्रमांक ब्लॉक करण्यात आले आहेत. ही आकडेवारीच सांगते की हे युद्ध किती मोठ्या प्रमाणावर लढलं जात आहे. मग ह्यावर कायदेशीर उपाय काय आहेत? भारत सरकारने ई-वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2022 लागू केले आहेत. यामध्ये कंपन्यांवर विस्तारित उत्पादक जबाबदारी म्हणजेच EPR अनिवार्य करण्यात आली आहे. पण आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? तर जसं आपण आपली जुनी गाडी विकताना RTOमध्ये जाऊन आपली नोंदणी रद्द करतो, अगदी तसंच संचार साथी या सरकारी पोर्टलवर जाऊन आपल्या जुन्या फोनची डिजिटल नोंदणी रद्द करणं आता काळाची गरज बनली आहे. चला तर मग, यातून आपण स्वतःला कसं सुरक्षित ठेवू शकतो? यासाठी 3 अतिशय सोपे पण महत्त्वाचे टप्पे कायम लक्षात ठेवा. पहिलं, फोन देण्यापूर्वी नुसतं फॅक्टरी रिसेट करून थांबू नका, विशिष्ट सॉफ्टवेअर वापरून जुना डेटा कायमचा ओव्हरराईट करा. दुसरं, शक्य असेल तर मोबाईल दुरुस्त करणाऱ्याकडून स्टोरेज चिप काढून ती प्रत्यक्षरित्या तोडून नष्ट करा. आणि तिसरं, आपले जुने गॅजेट्स नेहमी अधिकृत रिसायकलर्सनाच द्या आणि त्यांच्याकडून आपला डेटा नष्ट केल्याचं डिस्ट्रक्शन सर्टिफिकेट नक्की मागा. आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी मी एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातो, ज्याचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. काल जो जुना मोबाईल आपण अगदी सहज भंगारवाल्याला दिला, तो आता ह्या क्षणी एखाद्या दहशतवादी गटाला किंवा सायबर गुन्हेगारी सिंडिकेटला अर्थपुरवठा तर करत नसेल ना? पुढच्या वेळी जेव्हा घरातली एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू फेकून देण्याचा विचार मनात येईल, तेव्हा या सगळ्या गोष्टी नक्की आठवा. सतर्क रहा आणि सुरक्षित रहा. या संपूर्ण सादरीकरणात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.